विद्यार्थी मित्रांनो, 2025मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या दुसऱ्या पेपरमधील तृतीय भाषा अर्थात इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील 25 प्रश्नांची कशी उत्तरे शोधायची याचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. प्रश्नपत्रिकेमधील पहिला प्रश्न आहे, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक अँड कंप्लीट द सेंटेन्स. यामध्ये आपल्याला दिलेल्या वाक्यातील रिकाम्या जागेत योग्य तो शब्द लिहायचा आहे. आपण वाक्य पाहूयात. सुजाता इज नॉट ॲज डॅश ॲज कविता. आणि 4 पर्याय आहेत, फास्ट, फास्टर, मोर फास्ट आणि द फास्टेस्ट. तर दिलेल्या वाक्याकडे पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की ॲजच्या मध्ये रिकामी जागा आपल्याला लिहायची आहे. आणि ज्या वाक्यामध्ये ॲज आलेलं असतं असं वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीचं असतं. त्यामुळे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आपण विशेषणाचं किंवा क्रियाविशेषणाचं मूळ रूप वापरत असतो. त्यामुळे या वाक्यामध्ये विशेषणाचं मूळ रूप जे फास्ट आहे ते इथं वापरणं योग्य ठरणार आहे. म्हणून आपल्या या पहिल्या प्रश्नामध्ये रिकाम्या जागेमध्ये फास्ट हा शब्द लिहिणे योग्य ठरेल. हे आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर पाहूयात दुसरा प्रश्न. यामध्ये फाइंड आउट 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह कलर्स फ्रॉम द ग्रीड असा प्रश्न आहे. म्हणजे प्रथमतः आपण हे लक्षात घ्यायचं आहे की या प्रश्नामध्ये आपल्याला टू करेक्ट अल्टरनेटिव्ह शोधायचे आहेत. म्हणजे दिलेल्या 4 पैकी 2 पर्याय बरोबर असणार आहेत आणि 2 चूक असणार आहेत. तर ते कोणते 2 पर्याय बरोबर आहेत ते आपण शोधणार आहोत. आणि हे आहेत कलर्स. तर या प्रश्नामध्ये आपण उत्तर कसं शोधायचं? तर सर्वप्रथम आपण ग्रीन हा शब्द या ग्रीडमध्ये शोधण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी सर्वप्रथम आपण जी कुठं आहे त्याचा विचार करूया. तर दिलेल्या ग्रीडमध्ये जी इथं दिसतं आहे, तर जीपासून आता ग्रीन शब्द इथं मिळतो का आपल्याला तो पाहूया. GRL म्हणजे इकडं हा शब्द पूर्ण होत नाही. इकडे पाहूया GEI म्हणजे इथे सुद्धा पूर्ण होत नाही. असा बघूया तिरकस GEV इकडे सुद्धा होत नाही. म्हणजेच या जीपासून आपल्याला ग्रीन हा शब्द सापडत नाही. दुसरीकडे कुठे जी आहे का त्याचा आपण शोध घेऊयात. तर मला इथे जी दिसत आहे. इथे सुद्धा आपण बघूया ग्रीन हा शब्द पूर्ण होतो का? होत नाही. तिरपासुद्धा होत नाही. वरतीसुद्धा होत नाही. तर मला असं वाटतं आहे की ग्रीन हा शब्द या ग्रीडमध्ये नसल्यामुळे या पर्यायाचा आपण विचार करणे सोडून देऊयात. आता बघूयात इंडिगो हा शब्द आपल्या ग्रीडमध्ये सापडतो का? सर्वप्रथम आय शोधूयात. तर पहिलंच अक्षर दिसत आहे आय. मग असं खाली पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की INDIGO इंडिगो हा आपला शब्द इथे सापडत आहे. हा इंडिगो शब्द आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दिसत आहे. म्हणून अगदी नंबर 2 हे उत्तर आपण ठामपणे सांगू शकतो. त्यानंतर उरले आहेत 2, ब्राऊन आणि व्हाईट. या दोन्हीपैकी एक शब्द आपल्याला शोधायचा आहे. आपल्याला इथे दिसत आहे डब्ल्यूच्या पुढे आपल्याला व्हाईटची स्पेलिंग शोधायची आहे. तर WH असं दिसतं आहे. तर इथं WHP म्हणजे हा नाही. तर आपण तिरपं पाहूया आता. WHITE. तर बघा अशा पद्धतीनं हा व्हाईट हा शब्द आपल्याला इथे दिसत आहे. याचाच अर्थ आपलं पर्याय क्रमांक 4 हे सुद्धा उत्तर आहे. तर यातलं पहिला गोल तुम्ही 2 नंबरचा रंगवायचा आहे आणि दुसरा 4 नंबरचा रंगवायचा आहे. अशा पद्धतीनं आपल्याला दुसऱ्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर सापडलेलं आहे. यानंतर पाहूयात क्वेश्चन नंबर 3.
रीड द कॉन्व्हर्सेशन बिटवीन पॅसेंजर अँड ड्रायव्हर. पॅसेंजर आणि ड्रायव्हर या दोघांमधील हा संवाद आहे. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता आपण हा संवाद वाचून यात दिलेल्या प्रश्नामध्ये एक योग्य तो पर्याय तुम्हाला निवडून उत्तर लिहायचं आहे. तर बघा, टॅक्सी ड्रायव्हर काय म्हणतो. टॅक्सी ड्रायव्हर सेड, गुड मॉर्निंग, वेअर डू यू वॉन्ट टू गो. टॅक्सी ड्रायव्हर गुड मॉर्निंग म्हणतो आणि तुम्हाला कुठे जायचे आहे असा तो प्रश्न विचारतो. पॅसेंजर सेड, टू द ट्रेन स्टेशन प्लीज. पॅसेंजर त्याला सांगतो की मला कृपया ट्रेन स्टेशनला, रेल्वे स्टेशनला जायचं आहे. तर टॅक्सी ड्रायव्हर म्हणतो, आर यू इन अ हरी. टॅक्सी ड्रायव्हर त्याला विचारतो की तुम्ही घाईत आहात का. पॅसेंजर सेड, येस आय ॲम अ बीट लेट. पॅसेंजर म्हणतो की हो, मी थोडासा लेट झालेलो आहे, मला थोडासा उशीर झालेला आहे. तर टॅक्सी ड्रायव्हर पुढे बोलतो. टॅक्सी ड्रायव्हर सेड, वी कॅन टेक द डॅश डॅश. आपण डॅश डॅश घेऊया. आता इथं डॅश डॅशच्या जागी काय येणार आहे ते आपल्याला या 4 पर्यायामधून शोधायचं आहे. शेवटचं वाक्य पॅसेंजर म्हणतो, ओके थँक्स. म्हणजे पॅसेंजर त्याच्या म्हणण्याशी दुजोरा देतोय आणि त्याला आभारसुद्धा मानतोय. तर कोणत्या मार्गाने जायला हवं. रोडने तर जाणारच आहे. मग सेफ रोडने जाणार आहे का, सुरक्षित रोडने, का एक्सप्रेस वेने, का नॅरो लेनने. तर आपण इथं विचार करायचा आहे की या पॅसेंजरला थोडासा उशीर झालेला असल्यामुळे तो घाईने रेल्वे स्टेशनला जाण्याचा विचार करत असणार. म्हणून पॅसेंजरला तो टॅक्सी ड्रायव्हर म्हणतो की आपण एक्सप्रेस वेने जाऊयात का. वी कॅन टेक द एक्सप्रेस वे. आपण एक्सप्रेस वेने जाऊयात. तुम्ही एक्सप्रेस वेने जर गेलात तर लवकर पोहोचू शकाल. म्हणून तो टॅक्सी ड्रायव्हर म्हणत असेल, वी कॅन टेक द एक्सप्रेस वे. अशा पद्धतीनं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे आणि ते अगदी योग्य असं आहे. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 4. गिवन बिलो इज द नोट ऑफ ग्रँडमदर टू हर ग्रँडसन. कंप्लीट द नोट विथ करेक्ट ऑप्शन. आपल्याला पुढे एक नोट दिलेली आहे. चिठ्ठीमध्ये काहीतरी संदेश आहे. तो ग्रँडमदरने आपल्या नातवासाठी दिलेला आहे आणि आपल्याला ती नोट पूर्ण करायची आहे योग्य पर्यायाचा वापर करून. नोटमध्ये आहे, डिअर बिट्टू, यू नो माय मेडिकल ट्रीटमेंट इज गोईंग ऑन. आजी आपल्या बिट्टू नावाच्या नातवाला म्हणते की तुला माहीत आहे माझी ट्रीटमेंट चालू आहे, माझा उपचार चालू आहे. सो प्लीज सेंड सम डॅश डॅश ॲज दीज आर नॉट अवेलेबल हिअर. तर ती म्हणते की कृपया मला डॅश डॅश पाठव कारण ते इथं उपलब्ध नाहीत. आय हॅव सेंट यू नीडेड लिस्ट. मी तुला आवश्यक असलेली यादी पाठवलेली आहे. आय ॲम टेकिंग गुड केअर ऑफ मायसेल्फ. मी माझी स्वतःची चांगली काळजी घेत आहे. मे गॉड ब्लेस यू युअर ग्रँडमा. तुझी आजी. अशा पद्धतीनं आजी आपल्या नातवाकडे कशाची मागणी करत असणार, जी तिथं उपलब्ध नाही. ती जिथं राहते, आजी जिथे राहते तिथं ती गोष्ट उपलब्ध नाही आणि आजीची मेडिकल ट्रीटमेंट चालू आहे. यानुसार आपल्याला कोणता पर्याय योग्य असेल ते शोधायचं आहे. तर आजी क्लोथ्स मागत असेल का, नाही, कारण ती जिथे राहते तिथे क्लोथ्स असणं अगदी शक्य आहे. फूड अन्न मागत असेल का, नाही. शेल्टर म्हणजे आश्रय मागत असेल का, नाही. तर पर्याय क्रमांक 4मध्ये दिसत आहे मेडिसिन्स. म्हणजेच आजी आपल्या नातवाकडे मेडिसिन्सची लिस्ट देत आहे आणि मेडिसिनची मागणी करत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्न क्रमांक 4चे योग्य असे उत्तर आहे. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 5. फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ SMS ऑफ अंडरलाइन्ड वर्ड. आपण SMS जे शॉर्ट फॉर्म्स वापरतो त्याची आपल्याला माहिती असतेच आणि तो अंडरलाईन केलेला जो शब्द आहे त्याच्या संदर्भात आपण कोणता शॉर्ट फॉर्म वापरतो
तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. अनिकेत सेंट अ मेसेज टू हर मदर. अनिकेतने आपल्या आईला एक मेसेज केलेला आहे. लेट्स टॉक टुमारो आणि अंडरलाईन केलेली आहे टुमारो या शब्दाखाली. टुमारो या शब्दासाठी आपण जो पर्याय वापरतो तो आहे पर्याय क्रमांक 2 टुमॉरो. इथं पर्याय क्रमांक 1 मध्ये केवळ MO असं दिलेलं आहे, हा पर्याय बरोबर नाही. टुमारो इथे फुल फॉर्म दिलेला आहे, हा सुद्धा पर्याय बरोबर नाही. आणि टुमरो हा सुद्धा पर्याय बरोबर नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा आपल्या प्रश्न क्रमांक 5चे योग्य असे उत्तर आहे. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 6. कंप्लीट द फॉलोइंग स्लोगन. एक स्लोगन दिलेला आहे, तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह, योग्य ते पर्याय निवडून आपल्याला हा स्लोगन पूर्ण करायचा आहे. रिस्पेक्ट द नॅशनल फ्लॅग अँड अँथेम. आपल्याला आपल्या राष्ट्रध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा रिस्पेक्ट करायला हवा. इट डॅश डॅश द नेशन. त्याने आपल्या राष्ट्राचं काय वाढतं? इट स्ट्रेंथेन्स. बरोबर वाटतंय, अगदी बरोबर. दुसरा पर्याय आहे विकन्स. आपण आपल्या राष्ट्रध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा मान ठेवला तर ते विकन होईल का? नाही. ते रीच होईल का? नाही. ते मॉडिफाय होईल का? नाही. तर पर्याय क्रमांक 1 म्हणजेच स्ट्रेंथेन्स हा पर्याय अगदी बरोबर आहे असं आपल्या लक्षात येईल. यानंतरचा प्रश्न आहे 7 आणि 9 यांच्यासाठी ही जी इन्स्ट्रक्शन्स दिलेली आहेत ती आपल्याला वाचायची आहेत आणि प्रश्न क्रमांक 7 आणि 9 यांची उत्तरं लिहायची आहेत. तर हा एक पॅसेज दिलेला आहे, टायटल दिलेला आहे आसाम. आपण हा पॅसेज काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे. पूर्ण पॅसेज काळजीपूर्वक वाचल्यानंतर आपण प्रश्नांकडे वळूया आणि प्रश्न जसा आहे त्यानुसार आपलं उत्तर या पॅसेजमधून शोधूया. तर तुम्ही सर्वप्रथम काम करायचं आहे की या पॅसेजमध्ये लाईन टू लाईन हा पॅसेज वाचून घेऊन प्रश्नाच्या अनुषंगानं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर बघूया. प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. व्हॉट इज वर्ल्ड फेमस इन आसाम. आसाममध्ये जगप्रसिद्ध असं काय आहे? आसामची कोणती गोष्ट जगप्रसिद्ध आहे? पर्याय दिलेले आहेत क्युझिन, दुसरा पर्याय आहे लँडस्केप, तिसरा पर्याय आहे आसाम टी आणि चौथा पर्याय आहे ऑर्चर्ड. आपण जेव्हा पूर्ण पॅसेज वाचला तेव्हाच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला वाचनात आलेलं आहे. आपण लाईन टू लाईन शोधून हा प्रश्न सोडूयात. आपल्याला वर्ल्ड फेमस आसाममधली अशी कोणती गोष्ट आहे ते शोधायचं आहे. तर बघूया वर्ल्ड फेमस कुठे दिसतं आपल्याला. पॅसेजवरून अगदी काळजीपूर्वक आपण एक एक अक्षर, एक एक शब्द, एक एक ओळ शोधणार आहोत आणि आपल्याला वर्ल्ड फेमस आसाममध्ये कोणती गोष्ट वर्ल्ड फेमस आहे हे शोधायचं आहे. तर आपण पाहूयात. आणि आपल्याला शेवटची ओळ सापडलेली आहे. आसाम टी इज वर्ल्ड फेमस. आसाम टी ही वर्ल्ड फेमस आहे. मग बघूया आसाम टी आपल्या पर्यायामध्ये आहे काय. बघा, पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला आसाम टी सापडत आहे. म्हणजेच प्रश्न क्रमांक 7चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 8. आसाम इज लँड बिटवीन द ब्युटिफुल व्हॅलीज ऑफ द डॅश अँड डॅश रिव्हर्स. आसाम हे कोणत्या 2 सुंदर अशा नद्यांच्या व्हॅलीजमध्ये वसलेलं आहे? तर या पर्यायापैकी जी नावं दिसत आहेत ती आपल्याला
आपल्या पॅसेजमधून शोधून काढायचे आहेत. तर बघूयात, पॅसेज परत वाचूया आपण आणि आपलं उत्तर शोधूयात. फ्रेंड्स, आय एम आसाम. तर इथं दिसत आहे मला, बिटवीन द ब्युटिफुल व्हॅलीज ऑफ ब्रह्मपुत्र अँड बॅराक रिव्हर्स. तर ब्रह्मपुत्र आणि बॅराक रिव्हर्स हा पर्याय आपल्याला उपलब्ध आहे का तो पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला पर्याय आहे ब्रह्मपुत्र अँड यमुना, दुसरा पर्याय आहे ब्रह्मपुत्र अँड बॅराक. आता मी तिसरा आणि चौथा पर्याय वाचणार सुद्धा नाही, कारण माझं उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये सापडलेलं आहे. म्हणजेच आपल्या 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 9. फाइंड आउट अल्टरनेटिव्ह विच इज नॉट मेन्शन्ड इन द पॅसेज. अशा प्रश्नांकडे आपण जरा काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे. इथे नॉट मेन्शन्ड म्हणजेच पॅसेजमध्ये ज्याचा उल्लेख आलेला नाही असा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. वाक्य आहे, माय टेरिटरी इज लश अँड फर्टाईल विथ वेटलँड्स, ऑर्चर्ड्स, टी इस्टेट अँड सिनिक फॉरेस्ट अँड पार्क्स. आता आपल्याला ह्या 4 पर्यायापैकी कोणतं वैशिष्ट्य या पॅसेजमध्ये दिलेलं नाही ते शोधायचं आहे. तर अगोदर इकडे आपण बघूयात काय आहेत. ड्रायलँड्स आहेत, ऑर्चर्ड्स आहेत, टी इस्टेट आहे आणि सिनिक फॉरेस्ट आहे. तर बघूया यापैकी कोणता पर्याय म्हणजे नॉट मेन्शन्ड, ज्याचा उल्लेख आलेला नाही असा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. इथं दिसत आहे आपल्याला टेरिटरी, लश, फर्टाईल, वेटलँड्स, ऑर्चर्ड, टी इस्टेट्स, सिनिक फॉरेस्ट, पार्क्स. तर यापैकी कोणतं आपल्याला नाही असं शोधायचं आहे. तर या पॅसेजमध्ये ड्राय लँड्स मेन्शन केलेलं नाही. ऑर्चर्ड्स आहेत, टी इस्टेट आहे, सिनिक फॉरेस्ट आहेत. तर म्हणून आपण प्रश्न क्रमांक 9चे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे हे शोधलेलं आहे. ड्राय लँड्स या पॅसेजमध्ये उल्लेख केलेला नाही. यानंतर इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 10 अँड 11. प्रश्न क्रमांक 10 आणि 11साठी सूचना दिलेल्या आहेत आणि सर्वप्रथम त्यासाठी आपल्याला रीड द पॅसेज केअरफुली अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह अशी सूचना दिलेली आहे. म्हणजे हा जो पॅसेज दिलेला आहे आपल्याला तो अगदी काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि प्रश्नांची योग्य अशी उत्तरं लिहायची आहेत. तर आपण सर्वप्रथम हा पॅसेज काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे, म्हणजे उत्तर शोधताना आपल्याला लवकर उत्तरं सापडतील. शांतपणे व्यवस्थित आपण हा पॅसेज वाचून काढणार आहोत आणि त्यानंतर प्रश्नाकडे वळणार आहोत. बघूयात. प्रश्न क्रमांक 10. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य तो पर्याय निवडा. अ बॉरोड बुक इज लाईक अ डॅश इन द हाऊस. अ बॉरोड बुक इज लाईक अ डॅश इन द हाऊस. यामध्ये पर्याय रिलेटिव्ज, दुसरा पर्याय फ्रेंड्स, तिसरा पर्याय होस्ट आणि चौथा पर्याय गेस्ट असा आहे. तर आपण हे वाक्य आपल्या पॅसेजमध्ये शोधून काढूया आणि यातला कोणता पर्याय बरोबर आहे तो शोधूयात. तर पहिल्या वाचनातच आपल्या लक्षात आलं होतं की इथे हे वाक्य आहे, अ बॉरोड बुक इज लाईक अ गेस्ट इन द हाऊस. इथं गेस्ट हा शब्द आलेला आहे आणि आपल्या पर्यायामध्ये गेस्ट हा शब्द आहे का पाहूयात. रिलेटिव्ज, फ्रेंड्स, होस्ट आणि चौथा पर्याय दिसत आहे गेस्ट. म्हणून आपण हे उत्तर शोधलेलं आहे पॅसेजमधून अगदी काळजीपूर्वक. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्न क्रमांक 10चं योग्य असं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. कंप्लीट द वेब. आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे, थिंग्स विच यू कॅन नॉट डू
विथ बॉरोड बुक्स. आणि 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. या 3ही गोष्टी पॅसेजमध्येच नमूद केलेल्या आहेत. आपल्याला चौथी गोष्ट कोणती आहे ते शोधून काढायचं आहे. कॅन नॉट बाय इट, कॅन नॉट मार्क इट, कॅन नॉट एन्जॉय इट, कॅन नॉट कीप ऑन द टेबल. या 4 पैकी कोणता पर्याय इथे बरोबर येणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर थिंग्स विच यू कॅन नॉट डू विथ बॉरोड बुक्स हे पाहायचं आहे आपल्याला. बॉरोड बुकची माहिती इकडे आहे. इट मस्ट बी ट्रीटेड विथ तर यू कॅन नॉट लिव्ह इट केअरलेसली, यू कॅन नॉट mark it, you cannot turn down the pages, you cannot use it familiarly, and then someday although. तर इथं काय काय करू शकत नाहीत त्याची या 2 ओळीमध्ये आपल्याला माहिती दिसते. कॅन नॉट लिव्ह इट केअरलेसली, यू कॅन नॉट मार्क इट, यू कॅन नॉट टर्न डाऊन द पेजेस, यू कॅन नॉट यूज इट फॅमिलियरली. तर आपल्याला कोणता पर्याय इथं दिसत आहे तर तो आहे पर्याय क्रमांक 2, यू कॅन नॉट मार्क इट. बाकीचे 3ही त्या ओळीमध्ये आपल्याला दिसलेले होते. आपण खात्रीपूर्वक सांगू शकतो की पर्याय क्रमांक 2 हे प्रश्न क्रमांक 11चे उत्तर आहे. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 12. चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ पॅसिव्ह व्हॉइस. इथे 2 अल्टरनेटिव्ह शोधायचे आहेत आणि ते सुद्धा पॅसिव्ह व्हॉइसचे हवेत. दिलेलं वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसचं असणार आणि त्याचे 2 पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य आपल्याला शोधायचे आहेत. वाक्य काय आहे? मूळ वाक्य, ऋषिकेश गेव हिज ब्रदर अ नाईस गिफ्ट. हे दिलेलं वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसचं आहे आणि याचे 2 पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य होतात. कशी होणार तर पाहूयात. एक आहे ऑब्जेक्ट हिज ब्रदर आणि दुसरं ऑब्जेक्ट आहे अ नाईस गिफ्ट. आता हे 2 ऑब्जेक्ट आपण शोधलीत तर यापासून तयार होणारे 2 पॅसिव्ह व्हॉइसची वाक्य आपल्याला शोधायची आहेत. पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतंय ऋषिकेश वॉज गिवन. एवढं जरी वाचलं तरी आपल्या लगेच लक्षात येतं की हे वाक्य चुकीचं आहे, कारण इथल्या वाक्यातील कर्ता इथे सुद्धा कर्ता म्हणूनच वापरलेला आहे, त्यामुळे हा पर्याय होऊ शकत नाही. आपल्याला दिलेल्या पॅसिव्हच्या वाक्यामध्ये एक तर सुरुवात हिज ब्रदरने होणार आहे किंवा दुसरी सुरुवात अ नाईस गिफ्टने होणार आहे. तर आपल्याला 2 नंबरचा पर्याय दिसतोय, हिज ब्रदर वॉज गिवन अ नाईस गिफ्ट बाय ऋषिकेश. हे वाक्य अगदी बरोबर आहे, म्हणून हा एक आपला पर्याय आहे नंबर 2. आणि त्यानंतर अ नाईस गिफ्ट याने सुरुवात होणारं 3रं आणि 4थं वाक्य दिसतंय. पण 3रं वाक्य बरोबर का 4थं वाक्य बरोबर हे आपण कसं शोधणार? तर इथं आपल्याला या वाक्यामध्ये वॉज दिसत आहे आणि या वाक्यामध्ये इज दिसत आहे. मग या दोन्हीमध्ये फक्त फरक हा काळाचा दिसत आहे. मग दिलेलं वाक्य कोणत्या काळाचं आहे? गेव वापरलेलं आहे ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये, म्हणजेच गिव या क्रियापदाचं दुसरं रूप वापरलेलं आहे, म्हणजेच हा भूतकाळ आहे. आणि पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्यसुद्धा भूतकालीनच असायला हवं, म्हणून ज्या वाक्यामध्ये वॉज वापरलेलं आहे हे वाक्य आपल्या या वाक्याचा योग्य तो पॅसिव्ह व्हॉइस आहे. अ नाईस गिफ्ट वॉज गिवन हिज ब्रदर बाय ऋषिकेश. हे पर्याय क्रमांक 3 हा आपल्या या वाक्याचा दुसरा पॅसिव्ह व्हॉइस आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे टूचा वापर करणं आवश्यक होतं पण केलेलं नाही. पण तरीसुद्धा आपण पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे असं खात्रीपूर्वक सांगू शकतो. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 आपण अगोदर वाचूया.
द ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन इज, एका परीक्षेचा कालावधी 1 hour 40 minutes. एका परीक्षेचा कालावधी किती आहे? 1 तास 40 मिनिटे. द एक्झामिनेशन बिगिन्स ॲट 11 AM. परीक्षा केव्हा सुरू होत आहे? सकाळी 11 वाजता. इट एंड्स ॲट, आता परीक्षा 11 वाजता सकाळी सुरू होणार आहे, तर ती केव्हा संपणार आहे? 1 तास 40 मिनिटांनंतर. मग 1 तास 40 मिनिटांनंतर म्हणजेच 12:40 ही परीक्षा संपणार आहे. तर आता ट्रिकी प्रश्न असा आहे, इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. AM म्हणजे सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि आता 1 तास 40 मिनिटांनंतरचा जो वेळ असेल तो वेळ दुपारचा असेल, 12:40. मग पर्याय क्रमांक 1 मध्ये 12:40 दिसत आहे आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा 12:40 दिसत आहे. पण यापैकी कोणता पर्याय बरोबर येणार आहे आपला? तर तो पर्याय क्रमांक 1 हा बरोबर येणार आहे. कारण इथे दुपारनंतर म्हणजेच PM हा वेळ नोंदवायचा असतो आणि हा वेळ AM जर तुम्ही निवडलात तर तो मध्यरात्रीचा वेळ असेल. मग 11 वाजता सुरू झालेली परीक्षा दुपारनंतर 12:40 वाजता संपेल. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे प्रश्न क्रमांक 13चं योग्य असं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट बाय ॲडिंग द प्रॉपर सफिक्स TION. हा सफिक्स TION लावायचा आहे. हा सफिक्स TION कोणत्या शब्दाला बसणार आहे हे आपल्याला शोधायचं आहे. डेडिकेशन, प्रिपरेशन, कंप्लीशन, अशा पद्धतीनं या 3 शब्दांना TION हा सफिक्स लावून नवीन शब्द तयार करण्यात आलेले आहेत. तर आता हे जे 4 शब्द दिलेले आहेत त्यांच्यापैकी कोणत्या शब्दाला TION हा सफिक्स योग्य पद्धतीनं लागू शकतो हे आपल्याला पाहायचं आहे. इथं एनहान्स हा शब्द आहे. इथं TION हा सफिक्स आपण लावू शकत नाहीत. इथं एनहॅन्समेंट, मेंट हा सफिक्स लागत असतो. दुसरा शब्द आहे परफॉर्म, तर इथं TION हा सफिक्स लावता येणार नाही. तर इथं परफॉर्मन्स ANCE हा सफिक्स लागणार आहे. कम्फर्ट, तर या शब्दासाठी कम्फर्टेबल म्हणजे ABLE हा सफिक्स योग्य पद्धतीने लागू शकतो. तर सेलिब्रेट या शब्दाला सेलिब्रेशन म्हणजे TION हा सफिक्स लावून सेलिब्रेशन हा योग्य असा शब्द तयार होतो. म्हणून प्रश्न क्रमांक 14चा पर्याय क्रमांक 4 हे अचूक असं उत्तर आहे. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 15. रीड द फॉलोइंग पेअर्स ऑफ होमोफोन्स अँड फाइंड आउट अ पेअर विच इज नॉट होमोफोन. तर या प्रश्नामध्ये 4 पैकी 3 होमोफोन्सच्या जोड्या बरोबर आहेत आणि एक पेअर असं आहे ज्यामध्ये होमोफोन चुकलेलं आहे, म्हणजे ते होमोफोन नाही आहे, ती जोडी होमोफोनची नाही आहे. आपण नॉट या शब्दाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता होमोफोन नसलेली जोडी आपल्याला शोधायची आहे. नंबर 1 सन, सन, दोन्ही शब्दांचे उच्चार सारखे होतात म्हणून ही होमोफोनची जोडी बरोबर आहे. फ्लोर, फ्लोर, ही सुद्धा जोडी अगदी बरोबर आहे कारण यांचे उच्चार सारखे होतात. नंतर आहे ईट आणि एट, हा ईट आहे आणि हा एट आहे. ही जोडी होमोफोनची नाही असं दिसतंय. आपण पुढची जोडी चेक करूया. टेल, टेल, दोन्ही शब्दांचे उच्चार सारखे आहेत. याचाच अर्थ ईट आणि एट हे उच्चार सारखे नसल्यामुळे ही जोडी होमोफोनची नाही हे आपल्या लक्षात येतं. म्हणून प्रश्न क्रमांक 15चा पर्याय 3 हा अगदी योग्य असं उत्तर आहे.
त्यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 16. चूज 2. इथे 2 करेक्ट अल्टरनेटिव्ज विचारलेली आहेत. म्हणजे या प्रश्नात आपल्याला 2 अल्टरनेटिव्ज शोधायचे आहेत ऑफ अंडरलाइन्ड फ्रेज. इन आवर सिटी मेनी ऑर्गनायझेशन्स आर डीलिंग विथ एअर पोल्युशन प्रॉब्लेम अँड दे आर हॅपी विथ दिअर रिझल्ट्स. तर डीलिंग विथ या फ्रेजला रिप्लेस करू शकतील असे किंवा याच्या अर्थाचे समान अर्थाचे कोणत्या फ्रेजेस इथं वापरलेले आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत आणि त्यात 2 आहेत. हँडलिंग विथ पर्याय क्रमांक 1 हँडलिंग विथ म्हणजेच डीलिंग विथ या अर्थाशी समानार्थी हँडलिंग विथ हा फ्रेज येतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 सुद्धा बरोबर आहे. आणि त्यानंतर आपल्याला दुसरा शोधायचा आहे परसिस्टन्स. परसिस्टन्स म्हणजे चिकाटी. हा काही इथं डीलिंग किंवा हँडलिंगशी समानार्थी नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असू शकत नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये नो अव्हेल म्हणजे व्यर्थ, ज्याचा उपयोग नाही असा अर्थ असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 सुद्धा होऊ शकणार नाही. पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे वर्किंग विथ. वर्किंग विथ, डीलिंग विथ आणि हँडलिंग विथ अर्थाशी जुळणारे असे हे फ्रेज आहे, म्हणून वर्किंग विथ पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 16 मध्ये जे आपल्याला 2 पर्याय निवडायचे आहेत त्यामध्ये पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 हे दोन्हीही बरोबर असे योग्य असे पर्याय आहेत. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 17. गेस द मीनिंग ऑफ अंडरलाइन्ड वर्ड. आपल्याला जो अंडरलाईन शब्द दिलेला असेल त्याचं मीनिंग अर्थ गेस करायचा आहे. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह योग्य तो पर्याय निवडायचा आहे. वाक्य आहे इंडिया वन क्रिकेट मॅच अगेन्स्ट श्रीलंका बाय 4 runs and 1 ball. It was miraculous victory. तर मिरॅक्युलस या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे. तर याचा अर्थ काय होतो हे आपल्याला गेस करायचं आहे. मिरॅकल या शब्दाचा अर्थ जर आपल्याला माहीत असेल तर त्याचा अर्थ जादू असा होतो, चमत्कार असा होतो. शब्दाच्या अर्थावरून सुद्धा तुम्ही डायरेक्टली मॅजिकल हा शब्द निवडू शकता. मॅजिक म्हणजे जादू, मिरॅकल म्हणजे जादू, हे 2 समान अर्थाचे शब्द आहेत. म्हणून आपल्या या प्रश्न क्रमांक 17चं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे अगदी बरोबर आहे. त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 18. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द क्रॉसवर्ड पझल. इथे एक आपल्याला पझल देण्यात आलेला आहे आणि इथे पर्यायामध्ये 2-2 अक्षरं दिलेली आहेत. ती आपल्याला इथे योग्य पद्धतीनं मांडायची आहेत. अर्थपूर्ण शब्द तयार झाला पाहिजे. कोणतंही अक्षर आपण इथं घेऊन निरर्थक शब्द तयार करू शकत नाहीत. तर जे अक्षर तुम्ही निवडाल त्याने अर्थपूर्ण शब्द तयार व्हायला हवा. इथे बघा सी रिकामी जागा AT. त्यानंतर उभे पाहिले तर रिकामी जागा EE आणि रिकामी जागा दिसते आणि आडवा विचार केला तर रिकामी जागा AMP. तर या पझलमध्ये आपल्याला असे 2 अक्षरं निवडायचे आहेत की ज्यामुळे 3 अर्थपूर्ण शब्द तयार होतील. तर CIAT हा काय अर्थपूर्ण शब्द मला वाटत नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 मध्ये पाहूयात CHAT. चॅट. चॅट म्हणजे गप्पा, हा अर्थपूर्ण शब्द आहेच. म्हणजे जर आपण इथं H लिहून पाहिलं तर CHAT चॅट हा शब्द तयार होतोय जो की अर्थपूर्ण आहे. त्यानंतर HEE आणि हा जो दुसरं जे अक्षर आहे ते L जर इथे लिहिलं तर हिल म्हणजे टाच हा अर्थपूर्ण शब्द तयार होत आहे. आणि आडवं पाहिलं तर LAMP लॅम्प म्हणजे दिवा. तर असा आडवासुद्धा अर्थपूर्ण शब्द तयार होत आहे.
म्हणून आपण पर्याय क्रमांक 2 इथे योग्य पद्धतीनं बसवलेला आहे. या एचा विचार केला तरी CAAT हा काही अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. इथला AH जर घेतलं तर CHAT हे बरोबर येतं. HEE आणि हा जर O इथे बसवला तर HEEO हा काही अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही किंवा OAMP हा सुद्धा अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. म्हणून आपण जो पर्याय क्रमांक 2 निवडला आहे त्याने हे तीनही अर्थपूर्ण शब्द तयार होत असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 अतिशय योग्य आहे हे आपल्या लक्षात येतं. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 19. फाइंड आउट रॉंगली यूज्ड वर्ड. यामध्ये एक शब्द चुकीचा वापरलेला आहे. तो कोणता हे आपल्याला ओळखायचं आहे. डज दे गो टू कॉलेज एव्हरी डे. डज दे गो टू कॉलेज एव्हरी डे यामध्ये कोणता चुकीचा शब्द आहे तर तो आहे डज. कशामुळे? कारण दे हा अनेक वचनी कर्ता असल्यामुळे या कर्त्यासाठी डू हे सहाय्यकारी क्रियापद घेणं आवश्यक होतं, पण इथे डज वापरलेलं असल्यामुळे हा डज म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा शब्द चुकीचा वापरलेला आहे. इथे प्रश्न जर योग्य पद्धतीने तयार करायचा असेल तर डू दे गो टू कॉलेज एव्हरी डे असा करावा लागेल आणि इथे डज वापरलेला असल्यामुळं हे चुकलेलं आहे. हा शब्द चुकीचा वापरण्यात आलेला आहे हे आपल्या लक्षात येतं. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 मध्ये फाइंड आउट ऑड सेंटेन्स आउट चूज करेक्ट ऑप्शन. यामध्ये 4 वाक्य दिलेली आहेत आणि त्यापैकी एक वाक्य हे ऑड सेंटेन्स आहे. ते आपल्याला ओळखायचं आहे. तर 4ही वाक्य आपण व्यवस्थित बघूया. पर्याय क्रमांक 1 व्हॉट अ वंडरफुल विक्टरी इट इज एक्सक्लेमेटरी मार्क. नंबर 2 गो अँड ब्रिंग युअर नोटबुक्स फुल स्टॉप. नंबर 3 प्लक ओनली सम ऑफ द फ्लावर्स फुल स्टॉप. आणि नंबर 4 फेच अ पेल ऑफ वॉटर फुल स्टॉप. तिन्ही वाक्यांचा 4ही वाक्यांकडे व्यवस्थित पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक 1 मध्ये एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. एक्सक्लेमेशन मार्कवरून लगेच आपल्या ते लक्षात आलेलं आहे की या वाक्यामध्ये एक्सक्लेमेटरी सेंटेन्स वापरलेलं आहे आणि इतर 3ही वाक्य वेगळ्या पद्धतीची आहेत. आणि ही तिन्ही वाक्य कोणत्या वेगळ्या पद्धतीची आहेत? वाक्याची सुरुवात गो, प्लक आणि फेच या मुख्य क्रियापदानं झालेली आहे. याचा अर्थ ही उरलेली 3 वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. तर पर्याय क्रमांक 1 हा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे आणि 3 वाक्य इम्परेटिव्ह आणि ऑड सेंटेन्स एक्सक्लेमेटरी असल्यामुळे आपण हे सहजपणे ओळखू शकतो की पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. हे पर्याय क्रमांक 1 ऑड सेंटेन्स आहे. आता पाहूयात प्रश्न क्रमांक 21. फाइंड द नंबर ऑफ कॉमन नाउन्स. आपल्याला यामध्ये कॉमन नाउन्स दिलेली आहेत आणि त्यांचा नंबर म्हणजे एकूण किती संख्येनं कॉमन नाउन्स ह्या वाक्यात वापरलेली आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. तर बघूया वाक्य. द एम्परर आस्क्ड द मॅन टू एक्सप्लेन द लायन्स स्ट्रेंज बिहेवियर. यामध्ये पहिलं कॉमन नाऊन आहे एम्परर, दुसरं कॉमन नाऊन आहे द मॅन, तिसरं कॉमन नाऊन आहे द लायन आणि चौथं कॉमन नाऊन आहे इथं बिहेवियर. अशा पद्धतीनं 4 कॉमन नाउन्स आपल्याला या वाक्यात सापडलीत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 22. फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर मॉडल ऑक्झिलरी शोईंग पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी दर्शविणारं म्हणजे शक्यता दर्शविणारं मॉडल ऑक्झिलरी आपल्याला इथे वापरायचं आहे. पाहूयात कोणतं बसेल. इट इज क्लाउडी. ढगाळ वातावरण आहे, आकाशात ढग आहेत.
म्हणजेच काय, इथं आता पॉसिबिलिटी काय असेल, इट डॅश रेन टुडे, पाऊस पडेल. मग या 4 पर्यायापैकी कोणता योग्य पर्याय असेल? पहिला पर्याय आहे कुड, दुसरा पर्याय आहे मस्ट, तिसरा पर्याय आहे मे आणि चौथा पर्याय आहे वुड. तर या 4 पैकी मे ही मॉडेल ऑक्झिलरी पॉसिबिलिटी दर्शविण्यासाठी वापरली जाते. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 23. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह, योग्य तो पर्याय निवडा. इथं 4 वाक्ये दिलेली आहेत. त्या 4 वाक्यांचं वाचन केल्यानंतर आपल्याला नेमकं काय निवडायचं आहे हे कळणार आहे. बघूयात. पर्याय क्रमांक 1, द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन, हे एक वाक्य आहे. दुसरं आहे द अर्थ रिव्हॉल्व्ड अराउंड द सन. तिसरं वाक्य आहे द अर्थ विल रिव्हॉल्व अराउंड द सन. आणि चौथं वाक्य आहे द अर्थ शुड रिव्हॉल्व अराउंड द सन. यापैकी योग्य असं वाक्य आहे पर्याय क्रमांक 1, द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. म्हणजे पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आणि असे त्रिकालाबाधित सत्य सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये सांगण्याची पद्धत असते. दुसऱ्या वाक्यामध्ये रिव्हॉल्व्ड म्हणजे भूतकालीन रूप वापरलेलं आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरली, तर असं नाही, तर ही सतत अविरत घडणारी प्रक्रिया आहे. हे त्रिकालाबाधित सत्य आहे, म्हणून भूतकाळामध्ये हे वाक्य वापरता येत नाही. त्याचबरोबर तिसऱ्या वाक्यामध्ये विल आहे, म्हणजे इथं भविष्यकाळ वापरलेला आहे. पृथ्वी भूतकाळातही फिरते, वर्तमान काळातही फिरत आहे आणि भविष्यकाळातही फिरणार आहे. त्यामुळे तिसरं वाक्य केवळ पृथ्वी भविष्यकाळात फिरेल असं सांगणं म्हणजे चुकीचं ठरणार आहे. त्याचबरोबर चौथं वाक्य द अर्थ शुड रिव्हॉल्व अराउंड द सन, म्हणजे पृथ्वीने सूर्याभोवती फिरावं ही अपेक्षा आहे. तर चौथं वाक्यसुद्धा बरोबर वाटत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 हेच अगदी बरोबर असं वाक्य आहे. त्रिकालाबाधित सत्य साध्या वर्तमान काळाने दर्शवायची असतात. यानंतर पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 24. चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळाचं वाक्य आपल्याला यातून ओळखायचं आहे. कोणतं आहे ते पाहूयात. पर्याय क्रमांक 1, द हेडमास्टर स्पोक टू स्टुडंट्स, हे वाक्य सिम्पल पास्ट टेन्सचं आहे. नंबर 2, द हेडमास्टर विल हॅव स्पोकन टू स्टुडंट्स. इथं विल आलं, याचाच अर्थ हे फ्युचर टेन्सचं वाक्य आहे. तिसऱ्या वाक्यात सुद्धा विल दिसतंय, म्हणजे दुसरं आणि तिसरं हे दोन्ही फ्युचरचे वाक्य आहेत. आपल्याला पास्ट परफेक्ट शोधायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 पाहूयात. द हेडमास्टर हॅड स्पोकन टू स्टुडंट्स, हे वाक्य आपल्या प्रश्नाचं योग्य असा पर्याय आहे. आपल्याला पास्ट आणि परफेक्ट पूर्ण भूतकाळ शोधायचं आहे. पूर्ण भूतकाळामध्ये टू हॅवचं हॅड हे रूप वापरलं जातं आणि मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं जातं. यामुळे हे वाक्य म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे पास्ट परफेक्ट टेन्सचं अगदी योग्य असं उदाहरण आहे. यानंतर पाहूयात शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 25. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह, योग्य तो पर्याय निवडा. ही सेड टू हिम, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाज, प्लीज वेट हिअर टिल आय रिटर्न, फुल स्टॉप, इन्व्हर्टेड कॉमाज क्लोज. डायरेक्ट स्पीचमध्ये दिलेलं वाक्य आहे आणि पर्यायामध्ये इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे. तर कोणता पर्याय हा त्याचं बरोबर असं इनडायरेक्ट स्पीच दर्शवितो, दाखवितो, ते आपल्याला ओळखायचं आहे. ही कमांडेड, इथं कमांडेड असा शब्द वापरलेला आहे आणि आपल्या वाक्यामध्ये प्लीज आलेलं असल्यामुळं ही विनंती आहे, ही रिक्वेस्ट आहे. त्यामुळे कमांडेड हा शब्द इथं येऊ शकत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर नाही. पर्याय क्रमांक 2 सेड असा शब्द वापरलेला आहे. इथे सुद्धा विनंती वजा शब्द दिसत नाही.
पर्याय क्रमांक 3मध्ये आपल्याला रिक्वेस्टेड हा शब्द दिसतोय, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. चौथं वाक्य पाहूया. ही ऑर्डर्ड इथे आज्ञा दर्शविणारा शब्द ऑर्डर असा वापरलेला असल्यामुळं पर्याय क्रमांक 4 सुद्धा बरोबर नाही. म्हणून या वाक्यामध्ये प्लीज या शब्दावरून विनंती आहे हे आपल्या लगेच लक्षात येतं आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 ही रिक्वेस्टेड हिम टू वेट देअर टिल ही रिटर्न हे वाक्य अगदी बरोबर असं इनडायरेक्टचं वाक्य आहे. अशा पद्धतीनं प्रश्न क्रमांक 25चा पर्याय 3 हे उत्तर अगदी बरोबर आहे हे आपल्या लक्षात येतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण 2025च्या प्रश्नपत्रिकेतील सर्व 25 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. मला वाटतं तुम्हाला सर्व प्रश्न कशा पद्धतीनं सोडवायचेत, कशी उत्तरं शोधायची आहेत हे चांगल्या पद्धतीनं समजलं असेल. कसा तर्क करायचा आहे, कसा गेस करायचा आहे, कशी उत्तरं शोधायची आहेत हे आपल्याला नक्की समजलेलं असेल. येणाऱ्या परीक्षेत आपल्याला चांगले मार्क्स मिळतील याची मला खात्री आहे. तर तुमच्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. थँक्यू.